नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, आता रेशन कार्ड बंद होणार आहे। म्हणजेच काय होणार आहे, याचा काय परिणाम होणार आहे आणि ही रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची सेवा बंद करण्यात आलेली आहे। कारण की मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जे शिधापत्रिका वापरता म्हणजे रेशन कार्ड हे 3 प्रकारचे असते, पिवळे, केशरी आणि पांढरे। मग आता ही शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। आता तुम्ही नव्याने शिधापत्रिका काढणार असाल, रेशन कार्ड काढणार असाल तर तुम्हाला पिवळे, केशरी, पांढरे रेशन कार्ड मिळणार नाही। कारण काय तर आता रेशन कार्ड छपाई बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे येत्या दिवसात राज्यात तुम्हाला कोणतेही रेशन कार्ड मिळणार नाही। म्हणजे तुम्ही नवीन रेशन कार्ड काढायला गेले तर तुम्हाला आता रेशन कार्ड हे मिळणार नाही। तर मग याला पर्याय काय आहे, तर तुम्हाला या ठिकाणी ई रेशन कार्ड वापरू शकणार आहात। म्हणजे तुम्हाला ई रेशन कार्ड मिळणार आहे। तसंच तुमच्याकडे असलेले रेशन कार्ड सुद्धा ते व्हॅलिड राहणार आहे। तर या संदर्भात अन्न पुरवठा अधिकारी यांनी माहिती दिलेली आहे। मग त्यांनी रेशन कार्ड छपाई बंद करण्याचे कारण काय आहे ते सांगितलेले आहे। त्यांनी सांगितले की ई पॉज मशीनद्वारे आता लाभार्थ्यांना थंब देऊन माल वितरित करण्यात येतो। आधी हा वितरित केलेल्या मालाची रेशन कार्डवर त्याची काय होत होती, नोंद होत होती। मग आता ई पॉज मशीन आल्यामुळे ऑनलाईन नोंदणी ठेवता येते। त्यामुळे आता शिधापत्रिकेची छपाई बंद करण्यात आलेली आहे। ई शिधापत्रिका व्हॅलिड असून त्याचा वापर कोणत्याही शासकीय कामाकरता करण्यात येणार आहे। तसंच सरकारी योजनांचाही लाभ यातून घेऊ शकता। पिवळ्या रेशन कार्डमध्ये कोणासाठी आहे, केशरी कोणासाठी आहे आणि पांढरं कोणाकडे आहे हे कसे कळणार आहे, तर उत्पन्न गटानुसार आपल्याकडे रेशन कार्डची वर्गीकरण केलेले आहे। दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पिवळे रेशन कार्ड दिले जाते आणि सामान्य कुटुंबांसाठी म्हणजेच अंत्योदय लाभार्थ्यांना केशरी रेशन कार्ड दिले जाते आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते। परंतु आता या रेशन कार्डची छपाई आता बंद होणार असल्याने ई रेशन कार्डमध्ये याचं वर्गीकरण कसं होणार असा प्रश्न यावेळी अनेकांना पडलेला आहे। मग मित्रांनो, ई रेशन कार्डमध्ये लाभार्थी कोणत्या गटातील आहे, तुम्ही दारिद्र्य रेषेखालील आहे का, अंत्योदयमधील आहे का, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे हे त्या ठिकाणी लिहून येणार आहे। त्यामुळे आता कोणत्याही योजनेचा लाभ घेताना लाभ देणाऱ्यांना याची माहिती असणार आहे। म्हणजे जी ई शिधापत्रिका असणार आहे त्यावर सर्व काही लिहून येणार आहे। दरम्यान तुम्ही आता नव्याने रेशन कार्ड काढायला गेलात तर तुम्हाला फक्त ई शिधापत्रिकाच मिळणार आहे। दुसरी परत असेल, हरवलं असेल, काही खराब झालं असेल तर तुम्हाला नवीन जर मिळायचं असेल तर ई रेशन कार्डच मिळणार आहे, संपलेले आहे। आणि आता नवीन शिधापत्रिका रेशन कार्ड छापले जाणार नाही। त्यामुळे संपूर्ण राज्यभर फक्त ई रेशन कार्ड अस्तित्वात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। म्हणजे तुम्हाला आता रेशन कार्ड हे मिळणार नाही, तुम्हाला फक्त ई रेशन कार्डच मिळणार आहे। अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।